अलिबागमध्ये सुप्रसिद्ध नेत्रविशारद डॉक्टर आर ए भालचंद्र यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दृष्टिदान दिन साजरा करण्यात येतो। जागतिक दृष्टी दिनानिमित्त अलिबागमध्ये नेत्रदान जनजागृती रॅली यावेळेस काढण्यात आली। यावेळी नेत्रदान सर्वश्रेष्ठ दान असल्याचे नारे देत नेत्रदान जनजागृती आणि प्रबोधन करण्यासाठी अलिबाग शहरातून रॅली काढण्यात आली। या रॅलीत अलिबाग लायन्स क्लब अंतर्गत अलिबाग डायमंड, अलिबाग नागाव, अलिबाग श्रीबाग, अलिबाग मांडवा लायन्सचे पदाधिकारी, माणुसकी प्रतिष्ठान, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी आदींसह बहुसंख्य आदिवासी संघटना पदाधिकारी यांनी सहभाग घेतला। यावेळी लायन्स क्लबच्या अध्यक्षा ॲडव्होकेट गौरी म्हात्रे तसेच अन्य लायन्स पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रॅली अलिबाग बीच, बालाजी नाका, अलिबाग शहर ते पुन्हा अलिबाग समुद्र किनारा या मार्गे काढण्यात आली। अलिबाग समुद्र किनाऱ्यावर उपस्थितांनी आपले विचार मांडून रॅलीचा समारोप केला। नेत्रदानाच्या बाबतीत जनजागृतीची प्रचंड आवश्यकता आहे आणि अलिबागसारख्या शहरातही लायन्स क्लब फार मोठ्या प्रमाणात जनजागृतीचं कार्य करीत आहे। लायन्स क्लबचा साईट फर्स्ट हा कार्यक्रम गेली जवळजवळ 40 वर्ष सुरू आहे, तर त्याचाच एक भाग म्हणून लायन्स क्लब इथेही कार्यरत आहे हे पाहून मला आनंद होत आहे। मी श्रीपाद आगाशे, मी गेली 44 वर्ष नेत्रदान प्रचार प्रसाराचं कार्य विविध प्रकारे करतो आहे। थोडक्यात सांगायचं म्हणजे असं आहे, भारतामध्ये 1.25 कोटी दृष्टीहीन व्यक्ती आहेत, त्यातल्या 30 लाख व्यक्ती या अशा आहेत की ज्या कॉर्नियल ब्लाइंड आहेत, म्हणजे ज्यांना नेत्ररोपणासारख्या साध्या सोप्या मार्गाने अमूल्य दृष्टी मिळू शकते। तर या 30 लाखांना दृष्टी मिळायची तर पूर्ण भारतात 1.5 लाख नेत्रदान होणं आवश्यक आहे। पण शर्मेची बाब अशी आहे की फक्त 30-40 हजार व्यक्तींचं नेत्रदान होतं आणि दुसऱ्या बाजूला ह्याच्यापुढची शर्मेची बाब बघितली तर श्रीलंकेसारखा छोटा देश हा आपल्यालाच नाही तर जगातल्या 25 देशांना नियमितपणे नेत्र पुरवतो। जर का श्रीलंकेसारखा छोटा देश हे करू शकतो तर आपला एवढा प्रचंड महान भारत देश हे का करू शकत नाही, हा प्रश्न सगळ्यांना पडायला हरकत नाही। तर या साध्या सोप्या क्षेत्रातही आपण स्वयंपूर्ण होण्याचा आटोकाट प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं। धन्यवाद। नमस्कार, मी लायन गिरीश म्हात्रे। लायन्स क्लब अलिबाग गेली 50 वर्ष अलिबाग परिसरात विविध उपक्रमांच्या माध्यमातून काम करत आली आहे। गेल्या 5-6 वर्षापूर्वी आम्ही एक वेगळी संस्था चालू केली आहे, लायन्स हेल्थ फाउंडेशन, ज्याच्या माध्यमातून आम्ही एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधत आहोत, जे 7 मजली हॉस्पिटल असणार आहे, ज्याच्यात डोळ्यांचं अद्ययावत हॉस्पिटल असेल, कॅथलॅब असेल, ऑर्थोपेडिक असेल, सर्व प्रकारच्या सुविधा असतील। मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अलिबाग परिसरात एकमेव असणार आहे आणि हे हॉस्पिटल आपल्या कनकेश्वर फाटा, चोंडी कनकेश्वर फाटाच्या मध्ये असणार आहे, ज्याची कन्स्ट्रक्शन इमारत जवळपास पूर्ण होत आली आहे। याच्यासाठी डॉक्टर, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर आपले मुंबईतून येणार, विविध परिसरातून येणार आणि ज्या मेडिकल सुविधा आपल्या परिसरात उपलब्ध नाही आहेत त्या सर्व मेडिकल सुविधा आम्ही अलिबागमध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत। माझं नाव विजय वनगे, मी रिजन कोऑर्डिनेटर आहे आणि आज आमचे जवळ 5-6 क्लब मिळून आम्ही आज रॅली काढली होती नेत्रदान श्रेष्ठ दान याबद्दल। त्यात सगळे सहभागी झाले होते, ते आमच्या सगळ्या क्लबचं मी आभार मानतो त्यांचे, ते आमच्या सहभागी झाले। तसे आदिवासी लोक पण आज आले होते इथे आणि सिव्हिल हॉस्पिटलचे पण नर्स वगैरे इथं आमच्या सामील झाल्या होत्या। त्या सगळ्यांमुळे आज गावात आम्ही फेरी मारली आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आम्हाला, त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो। आमच्या हेल्थ फाउंडेशन लायन्सचं आम्ही मोठं हॉस्पिटल कनकेश्वर फाट्यावर आम्ही उभारत आहोत, त्याचे पण 7 मजले झालेले आहेत आणि सगळं आम्ही एकत्र म्हणजे जे दृष्टीदा आमचा हॉस्पिटल आहे, कॅटरॅक्टचं ऑपरेशन वगैरे ते आम्ही त्या हॉस्पिटलला करणार आहोत आणि बाकीचं जिल्ह्यामध्ये 1 नंबर हॉस्पिटल ते होणार असा आमचा प्रयत्न चालू आहे। धन्यवाद। मी लायन डॉक्टर रेखा म्हात्रे, लायन्स क्लब ऑफ अलिबाग डायमंडची अध्यक्ष आहे। आमचा लायन्स क्लब ऑफ अलिबाग डायमंड हा केवळ महिलांचाच संस्था आहे आणि अलिबाग परिसरामध्ये विविध सामाजिक उपक्रमांमध्ये आमचा हिरिरीने भाग असतो। साईट फर्स्ट ही लायन्स इंटरनॅशनलची सगळ्यात मोठी ॲक्टिव्हिटी आहे आणि आज 10 जून जागतिक दृष्टिदान दिवस म्हणून
आपल्याला जसं मराठीत म्हटलं जातं की मरावे परी नेत्ररूपी उरावे. तर आज आपल्या देशामध्ये जेवढे अंध व्यक्ती आहेत त्यापेक्षा दृष्टीदान करणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे आणि त्याच्यामुळे कित्येक लोक हे नवीन जग किंवा जगातील वेगवेगळे रंग बघण्याच्या दृष्टीने निरर्थक ठरतात. तर त्या दृष्टीने जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचा आमचा हा कयास आहे आणि म्हणूनच आज हा जागतिक दृष्टी दिनाच्या निमित्ताने अलिबागमध्ये जनजागृती रॅली काढून त्या दृष्टीने एक पाऊल टाकण्यासाठीचा आमचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. मी ॲडव्होकेट डॉक्टरेट के.डी. पाटील. आज आपला दृष्टिदिन हा कार्यक्रम आहे, हा आपल्या ठिकाणी आत्ताच संपन्न झालेला आहे. याच्यामध्ये अलिबागचे प्रेसिडेंट, नंतर मांडवा, श्रीबाग आणि नागाव हे सगळे उपस्थित या ठिकाणी झालेले आहेत आणि सगळ्यांचा एकच दृष्टिकोन आहे. कारण ज्या वेळेला सगळ्या घोषणा देत होत्या त्यावेळेला श्रेष्ठदान हे दृष्टीदान या ठिकाणी सगळ्यांनी या ठिकाणी मांडलेला विचार आहे. पण मला वाटतं की अजून लोकांच्यामध्ये अंधश्रद्धा हे जे आहे हे कुठेतरी नष्ट झालं पाहिजे. कारण प्रत्येकाला वाटतं की आपण मेल्यानंतर की आपले डोळे देखील आपल्याबरोबरच त्या ठिकाणी स्मशानभूमीत गेले पाहिजे, ही प्रत्येकाची भावना असते. आणि म्हणून हा प्रचार या ठिकाणी आणि प्रसार होण्यासाठी डॉक्टर कुर्तडकर यांनी जे प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांना आमचे सगळे जे अध्यक्ष या ठिकाणी आहेत, डायमंडचे अध्यक्ष आहेत, मी विसरलो होतो मॅडम नाव घ्यायला, तर अशा प्रकारे सगळ्यांनी जे प्रयत्न केलेले आहेत, आमचे माजी या ठिकाणी वनगे साहेब आहेत या ठिकाणी, म्हणजे अशा अनेक प्रकारचे मित्र या ठिकाणी आलेले आहेत. परंतु मला असं वाटतं की ह्या माध्यमातूनच म्हणजे हे जे सगळे लोक या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि त्या माध्यमातूनच आम्हाला हे सगळं शक्य होणार आहे. माझं नाव डॉक्टर शुभदा गजानन कुडतलकर. मी लायन्स हेल्थ फाउंडेशन अलिबागची CEO आहे. आज डॉक्टर भालचंद्र यांनी गेली 50 वर्ष त्यांनी त्यांचं आयुष्यकाळ होतं, त्या काळामध्ये त्यांनी लाखो सर्जरी करून लोकांना दृष्टी दिली आणि म्हणून आजचा दिवस जागतिक दृष्टीदान दिवस म्हणून साजरा केला जातो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.